नमस्कार मित्रांनो, आपल्या बुलढाणा मराठी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत. तर आज आपण सध्या चर्चेला जाणारा सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे फायनान्शियल फ्रीडम याच्याबद्दल आज बेसिक माहिती घेणार आहोत. तर फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय? फायनान्शियल फ्रीडम ही सोप्या भाषेत सांगायची गोष्ट म्हणलं तर अशी अवस्था की ज्यावेळेस आपण गुंतवणूक केलेली एकूण रक्कम किंवा आपण ज्या गोष्टीमध्ये गुंतवणूक केली त्या गोष्टी तुम्हाला इतका परतावा देतील की त्याने तुमचं जेवढा आता सध्याचा महिन्याचा पगार आहे तेवढा पगार तुम्हाला सहज त्याच्या व्याजावर किंवा त्या गुंतवणूक केलेल्या साधनांमधून तुम्हाला प्राप्त होईल ती स्थिती. आणि ही स्थिती कशी गाठायची, काय गाठायची, याचं कसं नियोजन करायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सर्वप्रथम पहिली पायरी म्हणजे आपली आर्थिक उद्दिष्टे ठरवा. तुमच्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय हे ठरवा. कारण प्रत्येकासाठी आर्थिक स्वातंत्र्य वेगवेगळे असू शकतं, कारण प्रत्येकाच्या गरजा, प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ की तुमच्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे मे बी लवकर निवृत्ती, म्हणजे तुम्ही 10 ते 15 वर्षातच तुमची निवृत्ती म्हणजे तुमचं रिटायरमेंट प्लॅन करू शकता. किंवा तुम्हाला स्वप्नातील घर घ्यायचं आहे, स्वप्नातील कार घ्यायची आहे, मुलाबाळांचा खर्च करायचा आहे. तर या सर्वांसाठी जेवढी रक्कम लागणार आहे तर तेवढ्या रकमेची एक अंदाजित रक्कम तुम्ही ठरवा, म्हणजे तुमचं आर्थिक उद्दिष्ट एक निश्चित होईल. त्याच्यानंतर ही जी रक्कम आहे ती गाठण्यासाठी तुम्ही कालावधी ठरवा. तर जर तुमचं वय खूपच जास्त झालेलं असेल, म्हणजे जर तुम्ही 40 ते 50 वर्षाच्या दरम्यान असाल तर तुम्ही अल्पकालिकच उद्दिष्ट ठेवणे जरुरी आहे. दीर्घकालिक उद्दिष्टांसाठी तुमचं वय कमी असणे जरुरी आहे. आणि तुमच्या उद्दिष्टांना तुम्ही एक क्रमवारी द्या की मला ना पहिलं कोणतं उद्दिष्ट आहे, दुसरं कोणतं उद्दिष्ट आहे. म्हणजे जर तुमचे पहिलं घर घेण्याचं उद्दिष्ट असेल तर सगळ्यात पहिले त्याच्यानुसार तुम्ही तुमची क्रमवारी ठरवा की मला पहिल्यांदा घर घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मला गाडी घ्यायची, त्याच्यानंतर मला माझ्या मुलांबाळांसाठी खर्च करायचा आहे, त्याच्यानंतर मला विमा घ्यायचा आहे, किंवा जे काही फलाना धमकाना जे जे तुम्हाला घ्यायचं आहे. तर आता याच्यासाठी तुमचं वित्तीय व्यवस्थापन म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट कशी करायची, तर सगळ्यात पहिले तुमचं बजेट बनवा. बजेट बनवणं ही सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. बजेट म्हणजे की सगळ्यात पहिले तुमच्याकडे किती उत्पन्न येतं आणि तुम्ही कशावर किती रुपये खर्च करता, म्हणजे मासिक खर्चाचा एक एक तुमचं जशी की नोंद ठेवा. त्याच्यानंतर तुमचं बजेट तयार करा की तुमचे जे पैसा आहे तो कशावर खर्च होतो, म्हणजे घराचा रेंट असेल, किंवा तुम्हाला रोजच्या ज्या वस्तू लागतात त्याच्यासाठी, वीजसाठी, मनोरंजन, छंद, तुमच्या मुलाबाळांचा खर्च, गाडीचा खर्च, तुमच्या पेट्रोलचा खर्च, किंवा इतर जे जे तुमचे खर्च असतील तर ते गोष्टींचा तुम्ही एक गरज काढा आणि तुमचा एकूण खर्च याची नोंद करा. सर्वप्रथम तुमच्यावरचे जे जास्त व्याजदर असलेले जे कर्ज आहेत तर ते कर्ज लवकरात लवकर फेडा. याच्यामध्ये सर्वात पहिला नंबर लागतो तो क्रेडिट कार्डचा, कारण क्रेडिट कार्डावर हा जो व्याजदर आहे तो सर्वाधिक गिनला जातो. त्याच्यानंतर असतो की तुमचं पर्सनल लोन. क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन या ज्या दोन गोष्टी याच्यावर सर्वाधिक व्याजदर आकारला जातो, जो अंदाजे 20% तर 30 ते 35%, 40% सुद्धा आकारला जातो. तर सर्वप्रथम हे दोन कर्जे तुम्ही फेडा. एक तुमचा अकस्मात निधी तयार करा. समजा तुमच्यावर कोणती आर्थिक अडचण आली, तुमची नोकरी गेली, किंवा कोणतंही नैसर्गिक तुमच्यावर आपदा आली, घरच्यांवर काही जर प्रॉब्लेम झाला, तर तुमच्याकडं समजा तुम्ही जर काम करू शकत नसाल तरी तुम्ही 3 ते 6 महिने तुमचा जेवढा मासिक खर्च आहे जेवढा म्हणजे अर्ध्या वर्षाचा खर्च तुम्ही एक विशिष्ट रक्कम बचत करून एखाद्या बचत खात्यावर ठेवली पाहिजे. त्याला अकस्मात निधी म्हणजे इमर्जन्सी फंड तुम्हाला तयार करावं लागेल. त्याच्यानंतर आता गुंतवणूक कशी करायची, तर तुम्ही तुमची गुंतवणूक एकदम हुशारीने करायची. म्हणजे की तुम्हाला जर बाजारात म्हणजे शेअर बाजारात जर गुंतवणूक करायची असेल तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं मी डिस्कस केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला बाजाराची पूर्ण माहिती घ्यावी लागेल. बाजारातील चढ उतार, कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची, कधी करायची, किती अमाऊंटने करायची, कधी ती गुंतवणूक काढायची, याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेणे जरुरी आहे. त्याच्यानंतर पोर्टफोलिओ तयार करा. आता पोर्टफोलिओ कसा तयार करायचा याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ मी तर पुढील व्हिडिओच्या सिरीजमध्ये सांगणारच आहे, परंतु सोप्या भाषेत पोर्टफोलिओ म्हणजे काय की तुमचं जे इन्व्हेस्टमेंट तुम्ही समजा तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे याची जी एकत्रित ज्या ठिकाणी किंवा जे एकत्रित जो तपशील असतो त्याला पोर्टफोलिओ म्हणतात. समजा आता एखाद्या व्यक्तीने
त्याचे 10,000 रुपये शेअरमध्ये, 10,000 रुपये फंडामध्ये, 10,000 रुपये बॉन्ड्समध्ये, 2 लाख 2 लाखात एखाद्या प्लॉटमध्ये, किंवा 30 ते 35 लाखात एखादं घर घेतलं असेल, किंवा असंच 15-20 हजाराचा किंवा 40-50 हजाराचा एखादा विमा घेतला असेल, तर हे जे एकत्रित ह्या सगळ्या गोष्टींचा जो ठाकतोळा आहे किंवा एकत्रित केल्यावर जी गोष्ट तयार होते त्याला पोर्टफोलिओ म्हणतात. तर याच्यामध्ये तुमच्या एकूण जी गोष्ट आहे तर याचा आता पोर्टफोलिओ कसा कसा तयार करायचा, म्हणजे फिक्स डिपॉझिटमध्ये किती ठेवायचं, बॉन्ड्समध्ये किती ठेवायचं, शेअर्समध्ये किती ठेवायचं, म्युच्युअल फंडमध्ये किती ठेवायचं, जमिनीमध्ये किती ठेवायचं, गोल्डमध्ये किती ठेवायचं, याच्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये बनवणारच आहे. तर आता कर बचतीचा साधनांचा लाभ घ्या. जर तुमचं उत्पन्न हे वार्षिक 6 लाख 5 लाख याच्यावरती असेल तर तुम्हाला सरकारला इन्कम टॅक्स द्यावा लागतो. परंतु बरेचसेच असे म्युच्युअल फंड आहे त्यांना, जसे की ELSS फंड, याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट हा भेटू शकतो. तसेच नॅशनल पेन्शन स्कीम, NPS यासारखी जे साधने याच्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला कर बचतीचा लाभ मिळू शकतो. दीर्घकालिक गुंतवणूक करा. बाजारामधून सर्वाधिक जास्त पैसे कमवण्याचा एकच मार्ग आहे, म्हणजे दीर्घकालिक गुंतवणूक. 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष तुम्ही जेवढी दीर्घकाळ गुंतवणूक करणार तेवढी तुम्हाला शेअर बाजारामधून रिटर्न येणार. म्हणजे जगात 2 गोष्टी ह्या शेअर बाजाराच्या दुनियेमध्ये सांगितल्या जातात, माणूस आणि शेअर बाजार हा नेहमी वरतीच जाणार आहे. तर आता शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं उत्पन्न वाढवायला पाहिजे. बघा, उत्पन्नाचे 2 प्रकार असतात, एक ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे आपण जर स्वतः ड्युटी केली, कुठे कष्ट केले तर त्याच्याद्वारे जो पैसा येतो त्याला ॲक्टिव्ह इन्कम म्हणतात. आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे ज्याच्यासाठी आपल्याला काम करायची गरज नाही. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिक्स डिपॉझिट केला असेल त्याच्यावरचा व्याजदर, एखादं घर भाड्याने दिलं असेल त्याच्यावरचा व्याजदर, किंवा याच्याप्रमाणे, किंवा एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याच्यावरचा डिव्हिडंड, तर या मार्गाने येणाऱ्या उत्पन्नाला पॅसिव्ह इन्कम म्हणतात. पण पॅसिव्ह इन्कमसाठी जे इन्कमचे सोर्स जनरेट करण्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्ह उत्पन्नाचाच आधार घ्यावा लागतो. तर ॲक्टिव्ह उत्पन्न जर मध्ये तुम्हाला वाढ करायची असेल तर तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकावं लागतील. तुमच्या नवीन नवीन स्किल सेट, नॉलेज याच्यामध्ये तुम्हाला वाढ करावी लागेल. आणि तुम्हाला अधिकचं उत्पन्न कमवायचं असेल तर एक साईड बिझनेस, स्वतंत्र काम किंवा फ्रीलान्सिंग करावी लागेल. आणि तुम्हाला तुमचे विविध कौशल्य वाढवण्यासाठी तुम्हाला स्वतःत गुंतवणूक करावी लागेल. स्वतःत गुंतवणूक म्हणजे स्वतःचे ज्ञान आणि स्वतःचे कौशल्य डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला स्वतःमध्ये टाईम आणि स्वतःवर विविध कोर्सेस घेऊन विविध गोष्टी शिकण्यासाठी पण तुम्हाला स्वतःवर पैसे खर्च करावे लागतील. जर तुम्ही तुमच्यावर व्यवस्थित पैसे खर्च केले, विविध नवीन नवीन कोर्सेस केले, नवीन नवीन गोष्टी शिकल्या, तर तुम्हाला या जॉब मार्केटमध्ये चांगल्या पगाराचा जॉब लागेल आणि तुमचं ॲक्टिव्ह उत्पन्न वाढेल. तर आता समजा तुमचं ॲक्टिव्ह उत्पन्न वाढलं तर आता तुम्ही तुमची जी रक्कम जी गुंतवलेली तर ती तुम्ही सुरक्षित कशी ठेवायची. तर आता ज्या ज्या जीवनात अकस्मात गोष्टी घडू शकतात त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही विमा घ्या. म्हणजे आरोग्य विमा आणि जीवन विमा, म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स हे प्रत्येकाने घेतलेच असायला पाहिजे. तर टर्म इन्शुरन्स म्हणजे की तुमचं एक विशिष्ट वय झाल्यानंतर तुम्हाला विशिष्ट रक्कम भेटेल. आणि हेल्थ इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला जर एखादी बिमारी झाली असेल किंवा तुमचं जर कोणता आजारपणाचा खर्च आला तर तुमचा खर्च तुमच्या खिशातून न होता ती विमा कंपनी तुमची त्याच्याबद्दलचा खर्च भागवते, याला आरोग्य विमा म्हणतात. जीवन विमा म्हणजे जर तुमची डेथ झाली तर मग तुम्हाला तुमच्या परिवाराला तुम्ही जी विम्याची रक्कम काढलेली तर ती रक्कम भेटते. तर हे 2 विमा तर तुम्ही घेतलेलेच असायला पाहिजेत. त्याच्यानंतर तुमच्याकडं जी संपत्ती असेल त्याच्यासाठी तुम्ही वसियत तयार करू शकता. त्याच्यानंतर पॉवर ऑफ अटॉर्नी सेट करा. जर तुमच्यावर अपंगाची स्थिती आली तर तुमच्या मार्फत कोण व्यवहार करणार याच्यासाठी तुम्ही आपल्या लॉयरमार्फत पॉवर ऑफ अटॉर्नी तयार करू शकता. तर शिस्त आणि संयम, तर तुम्हाला जास्तीत जास्त जर बचत करायची असेल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. तर पहिले तर तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे अनावश्यक खर्च तुम्ही टाळले पाहिजे. जसं की आपण बघतो की थोडं जरी उत्पन्नात वाढ झाली तर लोक त्यांच्या जीवनशैलीमध्ये म्हणजे त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करून घेतात. म्हणजे ब्रँडेड कपडे, ब्रँडेड गाडी आणि वेगवेगळ्या गोष्टींवर ब्रँडेड ठिकाणी जाणे, ब्रँडेड हॉटेलला खाणे, 5 स्टारमध्ये खाणे आणि अशा प्रकारे विविध प्रकारचे ते
महागड्या गोष्टी घेऊन महागडी घड्याळे, महागडा चष्मा, नंतर महागडा मोबाईल, महागडा लॅपटॉप, महागडं घर, महागडी कार, अशा गोष्टी घेऊन तुम्ही तुमची बचत ही कमी करता. आणि बचत जर कमी असेल तर तुम्ही ती इन्व्हेस्ट करू शकत नाही, आणि इन्व्हेस्ट जर नाही केली तर तुम्हाला उत्पन्न येऊ शकत नाही. तर हे एक असं दुष्टचक्र आहे. जास्त बचत जर असेल तर जास्त गुंतवणूक, जास्त गुंतवणूक असेल तर जास्त गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे परतावा, आणि जास्त गुंतवणुकीचा परतावा म्हणजे तुम्ही लवकरही फायनान्शियल फ्री होणार. तर वैयक्तिक वित्त म्हणजे पर्सनल फायनान्स आणि इन्व्हेस्टिंग याच्याबद्दल तुम्ही सातत्याने इंटरनेटहून, वर्तमानपत्रातून, बुक्समधून तुम्ही शिकत राहायला हवं. जलद होण्याच्या योजना टाळा. जर तुम्हाला एखादी व्यक्ती म्हणत असेल तर, जसं की आपल्या त्या मूवीमध्ये आपण बघतो 21 दिन में पैसा डबल, तर 21 दिवसात, 2 महिन्यात, 3 महिन्यात, 5 महिन्यात असं कधीही लवकर अचानक श्रीमंत होण्याचा जगात कोणताही मार्ग नाही. जगात श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला कष्ट, ज्ञान, स्किल आणि इन्व्हेस्टमेंट ह्या 4-5 गोष्टीच तुम्हाला जगात श्रीमंत बनवू शकतात. शॉर्टकट असा कोणताही मार्ग नाही. आणि शॉर्टकट मार्ग जे आहेत, समजा गुन्हेगारी, तुमचं ब्लॅक मनी, याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हॉल्व झाला तर तुमचं पतन निश्चित आहे. त्याच्यामुळे आपण दीर्घकाळ आपले उत्पन्नाच्या वाढीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बघा, तुम्हाला जर आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर तुमच्यामध्ये शिस्त, संयम आणि सातत्य असायला पाहिजे, तरच तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे की तुम्हाला काहीच करायची गरज नाही. का तुम्हाला काहीच करायची गरज याच्यासाठी नाही की तुम्ही जे कष्ट करून तुमची जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जी गुंतवली आहे, तर त्याच इन्व्हेस्टमेंटचा परतावा एवढा आहे की तुमचा मासिक आणि वार्षिक खर्च त्याच्यामधून निघून जातो. तर ही कंडिशन तुमच्या जीवनामध्ये आणणे, यालाच आपण आर्थिक स्वातंत्र्यता म्हणजे फायनान्शियल फ्रीडम म्हणतो. तर आता आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आता हे फायनान्शियल फ्रीडमवर कोणकोणते घटक परिणाम करतात. तर पहिले घटक म्हणजे स्थान. ज्या ठिकाणी तुम्ही राहता तर त्याच्यानुसार तुमचा खर्च, तुमच्या दळणवळणाचा खर्च, तुमच्या जाण्या येण्याचा खर्च, तुमचा लाईटचा खर्च, तुमचा वेगवेगळे खर्च हे त्याच्यानुसार ठरतात. जीवनशैली. जर तुम्ही जीवनशैली हा तुमचा सवयीचा, तुमच्या आजूबाजूच्या घटकाचा, तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडचा आणि तुमच्या मित्रांचा, पिअर प्रेशर, या सर्वांची मिळून तुमची एक जीवनशैली तयार होते. जर तुम्ही खर्चिक जीवनशैली जर अवलंबली तर तुमची बचत ही कमी होणार आणि तुम्ही लवकर फायनान्शियल फ्री होणार नाही. उद्दिष्टे. तर तुम्ही तुमचं निवृत्तीच्या वेळेस तुम्हाला आवश्यक असणारं उत्पन्न, त्यावेळेस तुम्हाला किती संपत्ती साठवायची आहे, या गोष्टीची कॅल्क्युलेशन तुम्ही आत्ताच करणे जरुरी आहे. महागाई ही बचतीची सर्वात मोठी दुश्मन आहे. कारण महागाई ही वार्षिक 5 ते 6 किंवा 7-8% भारतामध्ये वाढत आहे. आणि नॉर्मली तुमच्या जे बचत ठेव खाते असते त्याचाच व्याजदर 5.5, 6.5पर्यंत आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही बँकेत ठेवलेले पैसे, ते पण जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट केलेले असेल तर ते फक्त महागाईच्या हिशोबाने चाललेले आहेत. त्याच्यावर तुम्हाला म्हणजे पैशाचा वाढ आणि व्याज हे काही दिसून येत नाही. गुंतवणुकीतील परतावा. तर सर्वात जास्त परतावा हा आत्तापर्यंत शेअर मार्केटने दिलेला आहे. त्याच्यानंतर तुमची रिअल इस्टेट आहे आणि त्याच्यानंतर बँकेचे FD आहेत. तर फायनान्शियल फ्रीडमसाठी सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे. तर पहिली गोष्ट आहे म्हणजे तुमचा इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड हा नॉर्मली 3 ते 6 महिन्याचा जेवढा खर्च असतो तेवढी रक्कम तुम्ही बचत खात्यात गुंतवून ठेवली पाहिजे. तर आता फायनान्शियल फ्रीडमसाठी मला किती पैसे लागेल बाबा, हा तर सामान्य प्रश्न आपल्या मनात उद्भवू शकतो. तर तुमचं जेवढं वार्षिक उत्पन्न असेल त्याच्या कॉमनली 10 ते 20 पट जेवढी रक्कम होईल तेवढी रक्कम तुमच्याकडे जेव्हा साचेल आणि ती रक्कम तुम्ही शेअर मार्केट, बॉन्ड मार्केट आणि बचत खाते याच्यामध्ये गुंतवणार आणि त्याच्यानंतर जे व्याज येणार त्याच्यावर तुम्ही तुमचं पूर्ण लाईफ जगू शकता. तर आता प्रत्येकाचं म्हणजे जी वार्षिक खर्च आहे तो वेगवेगळा असू शकतो. तर एका अंदाजानुसार जर तुम्हाला तुमचा जर वार्षिक खर्च समजा 5 लाख रुपये असेल आणि तुम्हाला जर मध्यम जीवनशैली जगायची असेल तर तुम्ही 1 कोटी जर तुमच्याकडे जमवलेले असेल आणि ते जर तुम्ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड याच्यामध्ये गुंतवले तर तुम्ही सहजपणे 50,000 रुपये दर महिना घेऊन आर्थिक स्वातंत्र्य उपभोगू शकता. जर तुम्हाला
चांगली जीवनशैली जर जगायची असेल तर तुम्हाला 1.5 कोटी रुपये ते 2.5 कोटी रुपये जर तुम्ही ठेवले तर तुम्ही 1 लाख रुपये उत्पन्न घेऊन सहज आपलं आयुष्य 1 लाख रुपये प्रति महिना उत्पन्न घेऊन सुंदर आयुष्य जगू शकता. आणि जर तुम्हाला खूपच चांगली आणि एकदम लक्झरियस लाईफ जर जगायची असेल तर तर तुम्ही 5 कोटी रुपये हे गुंतवले पाहिजे. 5 कोटी रुपये जर तुम्ही गुंतवले तर तुम्ही आरामशीर 2.5 ते 3 लाख रुपये महिना घेऊन आरामशीर उत्पन्न तुम्ही कमवू शकता. आणि हे पैसे तुमचे कधी आणि कधीच संपणार नाहीत. 2.5 ते 3 लाख रुपये प्रति महिना. आणि आता याचा आणि नॉर्मली सरकारी पेन्शनचं कसं आहे की तुम्ही संपले की तुमचं पेन्शन संपणार, परंतु ही गोष्ट तुम्ही संपले तरी तुमच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांनासुद्धा ही गोष्ट म्हणजे की याच्यातून जे येणारं उत्पन्न आहे तर ते येतच राहणार 10 पिढ्यांना पण. त्याच्यामुळे तुम्ही लवकर सुरुवात करा आणि लवकरात लवकर तुमचा जो वार्षिक खर्च आहे तो काढा. त्याच्या 20% म्हणजे 20 पट, 40 पट, 50 पट रक्कम ठरवा आणि ती रक्कम लवकरात लवकर मिळवून ती रक्कम तुम्ही शेअर मार्केट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा आणि त्याच्या व्याजदरावर आरामशीर आयुष्य काढा. यालाच फायनान्शियल फ्रीडम म्हणतात. आता बघा, जर तुम्ही फायनान्शियल फ्रीडम जर अचीव केलं नाहीत तर काय होईल? फायनान्शियल फ्रीडम जर अचीव केलं नाही तर तुम्हाला मरेपर्यंत नोकरी आणि नोकरीच करावी लागेल, दुसऱ्याची गुलामीच करावी लागेल. आणि तुम्ही लवकरात लवकर जर फायनान्शियल फ्रीडम अचीव केलं तर तुम्हाला नोकरी करण्याच्या आणि पैसे कमवण्याच्या झंझटीतून मुक्ती भेटेल. तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने आरामशीर जगू शकता. तुम्हाला आर्थिक विवंचनेची भीती राहणार नाही, माझ्याकडे पैसे संपतील याची भीती राहणार नाही, जगात काय होईल, माझा जॉब जाईल याची भीती राहणार नाही. त्याच्यामुळे फायनान्शियल फ्रीडम ही ना सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी लक्झरी आहे. फायनान्शियल फ्रीडमच्या पुढे कोणतीच लक्झरी नाही. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रयत्न करून खूपच जास्त प्रमाणात बचत करून आपलं फायनान्शियल फ्रीडम गाठा, हीच मी सगळ्यांसाठी इच्छा व्यक्त करतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या बुल रनर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.